जोरात टाळ्या वाजवा सगळी या सगळी या. सो फायनलला गेल्यानंतर सर्वांचं इथे हार्दिक अभिनंदन आणि बेस्ट विशेष. तुमच्यापैकी 3 जणांना पैठणी भेटणार आहे. आता कसं वाटतंय? बरोबर वाटतंय? तुमच्यापैकी किती जण ओढत आणल्यावरती कोणी सरांनी कोणाला ओढत आणल्यावरती? 1 तुम्ही, 2 तुम्ही, 3 तुम्ही होता वाढल्यावर तुम्ही. पहिल्यांदा जरा सर तुमचा अधिकार आहे. ह्या 3 समजा जिंकले तर ती पैठणी तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण तुम्ही हिला 3 ओढत आणले. ओके रेडी? नक्की शुअर? पळत जायचे घरी. जो कोण पहिला पोचेल त्याला पैठणी घरी. जवळ कराय काय हरकत नाही. ओके सो आजचा हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर हे होतोय आणि आपण देव श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळ रेडी म्हातेवाडी इथे यांचं मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी मला ही संधी दिली आणि आपण फायनलला जाते. तुम्हाला आता सांगतोय, मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही ऑपरेशन घेऊ शकता, पण तुमची परिस्थिती नसणार आहे तुम्ही ऑपरेशन घेण्यापुरती. आता सांगतोय खेळ असा आहे की तुम्ही ऑपरेशन घेऊ शकत नाही. ओके, जर ऑपरेशन घ्यायचं झालं तर समोर बसलेले आहेत सर आणि इकडे आमचे दुसरे सर बसलेले आहेत, ते ऑपरेशन तुमच्यावर घेतील. तुम्ही राऊंड करायचं, इथे राऊंड करा, पूर्ण राऊंड. हात पकडा एकामेकाची. ओके सो फायनलला जायच्या पुढे एक डान्स होतो यांचा, जरा होऊ दे ना, जरा होऊन जाते ना जोरात. आत्ता तर काही तंतरी आली राईट. झिंगाट लाव बाबा, ह्यास झिंगाट राईट. सर 1 निचे आवाज सोडा. ओके तुमच्यापैकी तिन्ही साडी आहे, 3 नंबर साडीच आहे, पण थोडासा फरक ठेवलाय. इन केस दोघांमध्ये समजा टाय झालं तर तुम्हाला एक अजून ऑप्शन आता ठेवतो. सर तुम्ही बघायचंय मी जे ऍक्शन करणार आहे त्या ऍक्शन जो कोण चांगला करत असेल त्याला तुम्ही 5 पॉईंट देऊन ठेवतो बरोबर. ओके या समोर या, काही होऊ शकते पुढे, बरोबर ना? होऊ शकते ना? ओके रेडी. शांताबाई इकडे, शांताबाई या. तुमची पण मी करतोय, ती पण करेल ना. आता ती जायची पण खरंच सुंदर. मी मगाशी ज्यावेळी गेलो ना आतमध्ये त्यावेळी पळत होतो, ती बोलवत होती पण मी कन्फ्युज झालो, मुलगी बोलवते का मुलगा बोलवते. ओके जरा पसरून राहा. ओके ऍक्शन माझी घ्यायची, शांताबाई पण ऍक्शन माझीच घेणार आहे. ओके जो कोण चांगलं करेल त्याच्यासाठी प्लस पॉइंट असेल. 2 सेकंड आणि 3rd नंबरमध्ये टाय झालं बाय मिस्टेक तर ओके, कारण या गाण्याशिवाय नवरात्र कधीच पुरी होत नाही. नवरात्र हे गाणं वाजलेच पाहिजे. ओके ओके जसं मी करतो तसं कॉपी करायचं राईट. तू पण मला कॉपी करणार आहेस राईट. ओके तू इथेच थांब म्हणजे मला कॉपी करता येईल. इथे समोर ये, तुझा पण डान्स लोक बघतील. थोडंसं वेगळं आणण्याचा प्रयत्न करूया आपण. रेडी? तुम्ही दिसणार नाही सरांना, तिकडे बघायचं नाही, इकडे बघायचं. सर बघतायत तुम्हाला, काळजी करू नका. समोर बघायचं, तिकडे नाही बघायचं. रेडी? असं राहायचंय. ओके रेडी?
नसेल तर जरा टाळ्या वाजवूया. माझा आवडता तो धन्यवाद. नोट केले. एक कोण सिक्रेट पाहिजे काय सांगायचं. येस प्लीज. मला राऊंड करा. ओके रेडी. यांच्या मागे आहे काय काय. 5 जणांनी मागे आहे. सर सर नोट डाऊन करायचे. सर अजून सर नोट डाऊन करायचे. नोट डाऊन करायचे. बसून गेले झालं. रेड बॉल 3 आहेत. 2 आहेत. एकाचे पॉइंट 500 आहेत. 500. ओके. ब्लू 2 आहेत. 250. येलो 6 आहेत. 100. ग्रीन 50. ओके. ग्रीन 2 आहेत. 50. पॉइंट बरोबर लक्षात घ्यायचे. सगळ्यांचे पॉइंट राईट. तुम्हाला बॉल कलेक्ट करायचे. 1 2 3 म्हटल्यानंतर सोपं आहे ना. 1 2 3 म्हटल्यानंतर बॉल कलेक्ट करायचे. ज्याच्याकडे बॉल जास्त आहे त्याला महत्व नाहीये. पॉइंटवाले बॉल ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच शक्य आहे. ओके विनर. येस. तुम्हाला नाही दिसणार आहे. ऐका. रेडला आहे 500. ओके. येलोला किती सांगितलं. 100 ना. 100 आणि ब्लू 250 आणि ग्रीन 50 उचलायचे. ओके. फार सोपं आहे ना. ग्रेट. सोपं आहे. सोपं वाटते. सोपं आहे. इथे उचलायचं आहे. सोपं आहे ना. हा एकदा उड्या मारायचे. ओके. काळजी करू नका. चष्मे काढा. चष्मा काढा. किती पण उचलू शकता. तुम्हाला डोळ्याला बसून बघायचंय. डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर त्या चेंडूंची दिशा बदलली जाईल. ते चेंडू तिथे नसणार आहेत आणि तुम्ही त्या साईडला राहायचे. त्या साईडला लगेच. जेणेकरून ह्या तिकडे नाही येणार बाहेर. तिकडे लोक आहेत. तिकडे मी थांबतो. काळजी करू नका. ओके. थांबा माझी पट्टी तर बांधा. 2 पीस करा. हा इथे काळजी करू नका. नाही ते आहेत. आम्ही आहेत. काळजी करू नका. ओके. काळजी करू नका. फक्त उभं राहून करू नका. जे काय असेल ते डोपरावरती करा. डोपरावरती राईट. चला व्यवस्थित लाव. त्यांच्या हातात द्या ना ते हातात. येस. व्यवस्थित. अजिबात दिसायला नाही पाहिजे. काय मॅडम आहे दिसतात काय विचारते. जर चिटिंग करताना आढळलं तर आऊट. हा पहिल्यांदाच होते बाहेर डायरेक्ट. ओके. तुम्ही आता एक काम करा. चेंडू तुमच्याकडे आला इकडे ढकलायचं स्लो. ओके. इकडे तिथे सांगा. ओके. चेंडूची जागा मी ऑलरेडी बदलतोय. आता सांगते तुम्हाला. ओके. खाली बसा. बॅक चला. मागे चला. काळजी करू नका. मागे आहेत. मेंबर आहेत. तुम्ही जेवण घाला. जेवण नाही आज अजिबात. 105 मागे चला. त्यांना हेल्प करा. मागे घ्या. मागे इकडे घ्या.
उठा उठा आली पाहिजे, उठा उठा. ओके, धृतराष्ट्राच्या नंतर इकडेच. ओके चला रेडी. तुमच्या पुढे समोर बाजूला सगळीकडे. ओके 1 2 3 म्हटल्याशिवाय जायचं नाही. एकदा जोरात टाळ्या होऊ दे पाचही भगिनीसाठी. तुमच्यापैकी एक जाणार आहे पैठणीची मानकरी, दोघांना साडी भेटणार आहे 2 आणि 3 नंबर. ओके तुम्ही सांगायचं नाही, अजिबात नाही सांगायचं. फक्त तुमच्या बाजूला आल्या तर त्याला सांगायचं बॅक साईडला. चेंडूला अजिबात तुम्ही पुश नाही करायचं. जर तिकडे बाहेर जात असेल तर त्याला आतमध्ये चला. ओके तुम्हाला पण सांगतो चिटिंग नो. ओके रेडी म्युझिक चालू करतो. 1 2 3 स्टार्ट. जाऊ दे जाऊ दे. जाऊ दे. अजून 5 आहे, अजून 5 आहे, अजून 2 आहे, अजून 2, अजून 2, अजून 2, अजून 2, अजून 2, अजून 4 फुटले हातातले, अजून कुठले 4 हातातले, अजून 4 फुटले हातातले. ओके 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 अजून 2 आहे, अजून 2, अजून 2 शिल्लक, 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 अजून 2 शिल्लक. ओढायचं नाही, ओढायचं नाही, हातात ओढायचं नाही, अजिबात अजिबात ओढायचं नाही, अजिबात. हो झाले, हो जाऊ दे, हो जाऊ दे, जरा का थोडं टाळू दे. हो जाऊ दे, सगळ्यांनी पाहू द्यायचं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. शाबास. जरा म्युझिक चला उभं राहा, लाईन मध्ये उभं राहा सगळेजण. हा ते शाबास. द्या हे द्या, चेंडू द्या, चेंडू याच्यात टाका, चेंडू द्या टाका, द्या टाका. हा मोजायचं, थांबा 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 थांबा, मोजायचं. विसरले थांबा, हे द्या. थांबा थांबा थांबा, एक मिनिट लाईन मध्ये बघा सगळे. तुम्ही या. येस येस येस. पैठणी मिळाली तर ते सगळं होऊन जाईल. येस प्लीज, थँक्यू व्हेरी मच तुमचं. ओके तुम्हाला एकच भेटलाय. असं इकडे या तुम्ही. 3 आहे, 3. ओके 110 ग्रीन 1, ब्ल्यू 117 2, 118 1 येलो 1 रेड. ओके आणि 119 1 रेड 2 येलो 1 ग्रीन. रिझल्ट आता सांगायचा नाहीये, सावकाश. फक्त 3 मेंबर तुम्ही डिक्लेअर करा. कोणते 3 मेंबर फक्त डिक्लेअर करा. जर एकदा म्युझिक चालू एकदा जोरात टाळ्या होते आपल्या होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा. मी तुमचा आवडता अभय आरोग्यकर शिरोडा. आज आपण सुंदर असा खेळ खेळलाय. थोडस खरं सांगायचं वेगळं पण आलं, आजचं वेगळं पण होतं. ओके आपण हाच प्रयत्न करतो की काहीतरी रेग्युलर नको, काहीतरी वेगळेपणा राहायला पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण प्रयत्न करतो. भलेही आपल्या माय भगिनींसाठी आपण तुम्हाला डान्स शिकवला फुकट,
तुम्हाला खेळायला शिकवलं फुकट, हो की नाही? बरोबर. नवऱ्याबरोबर कसं भांडायचं ते शिकवलं. ओके, सो तुम्ही डिक्लेअर करा. तीन जे आहेत ते 1 2 3 1 2 3 करू नका तुम्ही. 3 फक्त सांगा कोण कोण आहेत. हा पाहिजे प्लीज. तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी पण तुम्हाला शुभेच्छा. पण तुम्ही पहिल्या तिघामध्ये नाहीये. थँक्यू व्हेरी मच. या दोघांसाठी जरा जोरात टाळ्या होतं. येस, नाही घ्यायचं ना अजून 3 घ्यायचे ना इथे लगेच द्या. आणि ते अगोदरचे आहेत पार्टिसिपेट. ज्याने भाग घेतलेला पहिला, ज्याला गिफ्ट नाही मिळालं त्यांनी कृपा करून वरती या. कैलासवासी सूर्यकांत उर्फ गोट्या मापणकर यांच्या स्मरणार्थ आजचा हा कार्यक्रम आयोजित केलाय. हॅलो या जरा. मापणकर कुटुंबीय भेट वस्तू ज्यांना मिळाली नसेल, भाग घेतले आणि भेट वस्तू मिळाली नाही असे असेल, एवढा वेळ तुम्ही राहिला. अजून 5 मिनिटं डिक्लेअर करायचे. 117 118 की 119 पैठणीच्या मानकरी. कैलासवासी सूर्यकांत उर्फ गोट्या मापणकर यांच्या स्मरणार्थ ही चाललेली आहे ती होम मिनिस्टर अर्थात पैठणीचा खेळ ही स्पर्धा. आणि सूर्यकांत उर्फ गोट्याचे काका आपले संदीप उर्फ रंजन मापणकर यांच्या शुभ हस्ते ही बक्षीस ही भेटवस्तू दिली जात आहे. एक आठवण म्हणून दरवर्षीच या ठिकाणी भाग घेणाऱ्या सगळ्या स्पर्धकांच्या घरामध्ये एक तरी भेटवस्तू ही जात असते. मग ती बक्षिसाच्या रूपाने असू दे किंवा भेटवस्तूच्या सहभागाच्या रूपाने असू दे. खूप खूप धन्यवाद पाटील आणि मापणकर कुटुंबियांना. अजूनही आपण अंतिम फेरीपर्यंत जायचं आहे. आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेती ठरवायची आहे. झाले, सगळ्यांना मिळाले. हा, थँक्यू व्हेरी मच. ओके, चलो आता वेळ आहे पैठणीचा मानकरी. काय वाटते? श्वेतदेव ब्राह्मण नवरात्र मंडळ वर्ष 13वे इथे आज होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा आपल्या इथे सादरीकरण झाले आणि त्या अनुषंगाने आपण इथे जमलोय, भाग घेतलाय, थोडी मस्ती केली आहे. तर मी विनंती करेन मापणकर कुटुंबियांना त्यांनी स्टेजच्या इथे जवळ यायचे जेणेकरून आणि सर सगळी जी पार्टिसिपेट आहेत ती त्यांना सगळ्यांना मागे होती. सगळेजण या त्यांनी पाठीमागे या सगळे. आपली बक्षिसाची काय ती वर या. अच्छा, यायचे नमस्ते करीन आजगाव कुटुंब आणि मापणकर कुटुंबीय. तर सुनीता पाटील आणि मापणकर कुटुंबीय यांच्याकडून हा पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्यामुळे हा कार्यक्रम चांगला झाला. पाककलेवाले आले का किती? 1 2 3 4 5 6 सो विनायक राणेंना मी विनंती करीन इथे यायचे आणि मांजरेकर आणि केरकर जोपर्यंत येणार नाही त्यांना पुरस्कार मिळणार नाहीये. इन द सेन्स पैठणी किंवा साडी मिळणार नाहीये. मंडळाने तशी अटक घातलेली आहे. तर पुढचा 4था नंबर आम्ही 3रा नंबर ग्राह्य देऊन 4थ्या नंबरला देण्यात येणार आहे. विनायक राणे बायकोने हाक मारण्याशिवाय येणार नाही तर मी हाक मारायला सांगतो. बाई बोलो बाई. हो या म्हणतात. विनायक राणे साहेब पुढे असतील जरा स्टेजवर यायचे. ओके, 25
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आपल्या समोर रिझल्ट जाहीर होते. पण मला वाटतं जरी पावसामुळे जरी गर्दी कमी असली तरी त्या दिवशी बोलल्याप्रमाणे राहील आहेत ते सगळे गर्दी आहे. त्यामुळे तुमच्याकडनं नंबर येऊ दे, आम्ही जाहीर करूच. पण तुम्ही प्रत्यक्ष बघितलेले आहात. त्यामुळे या तिघीमध्ये पहिला नंबर कुणाचा असेल? ऑडियन्स 119. बरं आणि कोण सांगते? 119. 119 म्हटल्यानंतर तिकडे उपाय फुटतात. 119. 100% उद्या लक्ष 117. बरं 117 चालेल. पहिल्यांदा तुम्ही 3 नंबर घेतला करा. आणि 2025 होम मिनिस्टर स्पर्धा खेळ पैठणीचा या वर्षीची तृतीय मानांकित आणि क्रमांक आहे 117. आपण त्या कुटुंबीय सगळी आपण त्या कुटुंब सगळी सगळी जरा जोरात टाळ्या होऊ दे मांजरेकर मॅडमसाठी. पाटील कुटुंब आणि मापणकर कुटुंब यांच्याकडून या ठिकाणी तृतीय क्रमांकाची विजेती ठरलेली आजची विजय तृतीय क्रमांकाची विजेती ठरले प्रणाली देवीदास मांजरेकर. खूप खूप अभिनंदन. ओके इथेच त्यानंतर 2025 खेळ पैठणीचा तृतीय क्रमांकाची विजेती आहे 1 सुंदर असे शेळ पांजी क्लिक करतात. धन्यवाद पांढरे. अर्थातच राहिलेली आता नंबर पुकारण्याची काही गरजच नाहीये. ओके एक इच्छा आहे या पुढे या ना. आता लाजाची गोष्टच नाहीये. ओके तुम्ही येत नव्हता राईट. अधिकरणाप्रमाणे पैठणी जाणार आहे सरांकडे बरोबर. सगळे तयार. 2025 ची विनायक राणे तुम्ही इथे यायचे. ओके इथे इथे प्रत्येक कार्यक्रमात मुळात बायका उखाणा घेतात. माझी इच्छा आहे तुम्ही एक उखाणा घ्यावं. बरं ठीक आहे मी तुम्हाला सांगतो ते म्हणा. तर काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर वाटाण्याची केली उसळ. जरा टाळ्या वाजवा. चंद्रभागेच्या तिरी उभा माझा विठू सावळा. विधीचं नाव घेतो शिवरायांचा एक मरण महाराज. मस्त मस्त सुंदर. धन्य झालो. 2025 होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले विधी सौभाग्यवती विधी विनायक
ओके सो एक मिनिट वजन कोणाला विचारत नाही पैठणीनं वजन वाढलंय अजून तर जरा जमतंय का बघूया या जमणार. जरा उठून घ्या बघूया जमणार. एक मिनिट तोपर्यंत जमतंय का जरा जाऊ दे. सर एक मिनिट येस पैठणी असू द्या आता बर्तनाची चिन्ह ओके अडचण होणार नाही ना हातामध्ये अडचण होईल का होईल का? येस जरा एकदा उचलून घ्यायचंय हो जाऊ दे मावळे मावळे हो जाऊ दे आमच्या मंडळाच्या वतीने हा होम मिनिस्टर किंवा खेळ पैठणीचा कार्यक्रम सुरू झाला त्या वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहे. ही कितवी वेळ आहे म्हणजे सहभागी होण्याची आपण सहभागी होण्याची तिसरी वेळ आहे आणि प्रथम द्वितीय तृतीय असे 3 क्रमांक विशेष काढले जातात. मग त्याच्यामध्ये नंबर मिळवण्याची किती तिसऱ्यांदा म्हणजे प्रत्येक वर्षी एक नंबर आता आला हा क्या वा जोरदार टाळ्या होते. तीन वर्षामध्ये जिद्द सोडली नाही. प्रथम क्रमांकाकडे जायचंच होतं. प्रथम क्रमांक मिळवायचाच होता बरोबर ना. याच्यापुढे 3 आणि 2 मिळालेला होता आणि दांडगी इच्छा होती. इच्छा होती एक नंबर ती दांडगी इच्छा होती. आत्मविश्वास होता मिळणार आहे आणि म्हणूनच पहिल्यापासून तुम्ही खूप आनंद होता. ठीक आहे खूप खूप अभिनंदन. दादा यांना विनंती करते की मंडळाचं एक छोटस सन्मान चिन्ह गुलाब पुष्प ते स्वीकारायचं आहे. तिघींनी एकत्र राहायचंय. मध्ये 1 नंबर राहील. 2 बाजूला 2 आणि 3 राहील. दादा मला सजेशन काय द्यायचं असेल तर आम्ही द्यायचं. ओके थँक्यू व्हेरी मच. सर एक मिनिट ऐका. काही रसिक आहेत मी सांगतोय खेळ खूप सगळ्यात छान झाले पण तुमच्या मनामध्ये शंका राहायला नको. सुरुवात ज्या खेळाने झाली कॅटवॉक माहिती आहे ना. हा मग सांगतो काय झालं. खरंच छान केलं तुम्ही. कॅटवॉक केलेलाच होता पण तुम्ही गाव पातळीवरचे आहेत. तुम्ही सगळ्या समजून घेणार आहेत. या माऊलीने जे केलं ते उत्स्फूर्तपणे केलेलं होतं. पण नियमात जर तुम्ही गेलात कॅटवॉक म्हणून जर केला तर मी कबूल करतोय तुमच्या समोरच तर ते कॅटवॉक मध्ये बसत नव्हतं. परंतु तुम्ही जे केलं ते लोकांना आवडलं. लोकांनी नाव सुचवली म्हणून मी नाव सुचवले तुमच्या समोर कबूल करतोय. तुमच्या मनामध्ये शंका राहायला नको. कारण कॅटवॉक जे आहे ते 4-5 जणांनी छान केलेलं होतं. लक्षात आलं. हे जरा समजून घ्या. त्यात उद्या त्याची चर्चा नको आणखी. लक्षात आलं बरोबर ना सर. त्यानंतर या बक्षिसांपर्यंत आणि तुमच्या या भेट वस्तूपर्यंत तुम्हाला ज्यांनी पोहोचवलं गेले 2 तास ज्यांनी हा संपूर्ण पैठणीचा खेळ आपल्या अगदी कौशल्यपूर्ण सगळ्या कृतीमंत या ठिकाणी हा रंगतदार केलेला आहे. ते आमचे मित्र सन्माननीय अभय आरोंदेकर एक उत्कृष्ट निवेदक आहेत. उत्कृष्ट कलाकार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या माऊलींच्या समवेत तुमचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मी दादा नाईकांना विनंती करतोय की आमच्या मंडळाचं एक छोटंसं सन्मान चिन्ह आणि आपलं जे मानधन आहे हे मानधन आपण स्वीकारावं. तुम्हाला सहकार्य करणारे जे कामगार आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि वैभव एक असं गाणं लावणार पुन्हा एकदा की ही मंडळी जाता जाता थोडीशी नाचली पाहिजे. वैभव आणि राणीवाडीची सुरुवात करायची पैठणीवर.